आपली नर्सरी ही 50 एकरमध्ये विस्तारित झाली असून 1983 सालापासून या क्षेत्रात काम करत आहे। नमस्कार जे निसर्ग मित्रांनो, आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। माझ्या मागे ती गाडी पाहताय तुम्ही, ती हैदराबादसाठी लोडिंग करत आहोत। आपल्या मागच्या रीलमध्ये किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की हैदराबादसाठी जे आपण मटेरियल काढायचं चालू केलं होतं आणि ते मटेरियल काढून त्याला 8 दिवस हार्डनिंग करून आपण आता ती गाडी भरायला घेतलेली आहे। तर त्या गाडीमध्ये आपण भरणार आहोत मॉन्स्टेरा, म्हणजे आपण 3 इंचीला जो 1 लाख मॉन्स्टेरा यंदा बनवलेला आहे त्यातलाच 5000 मॉन्स्टेरा आपण या गाडीला भरणार आहोत। त्याच पद्धतीने अल्पिनिया रेड जिंजर देखील जो आपण काढला होता बाहेर, जो 50,000 यंदा आपण बनवलेला आहे, तो अल्पिनिया रेड जिंजर देखील 5000 या गाडीला भरायचा आहे। त्याच पद्धतीने अँथोरियम जो आपण इम्पोर्ट करून ग्रो केलेला आहे आपल्याकडे, त्यातल्या काही वेगवेगळ्या व्हरायटीज, काही वेगवेगळे कलर हे या गाडीला लोड होणार आहेत। तर आपण पुढे पुढे पाहूया कशा पद्धतीने गाडी लोडिंग होत जाते। आता मॉन्स्टेरा बघाल तुम्ही तर बॅग पेक्षाही वरती हाईट आलेली आहे। बॅग ही 17 इंचाची आहे मित्रांनो, आणि 17 इंचापेक्षा देखील मोठा मॉन्स्टेरा आहे। जवळ आसपास याला 3-4 पानावरती मॉन्स्टेरा, आणि पानाची साईज वगैरे तुम्ही पाहू शकताय। 3 इंचीच्या पॉट मध्ये हा मॉन्स्टेरा, अशा पद्धतीचा हा मॉन्स्टेरा आपण या गाडीला लोड करत आहोत मित्रांनो। आणि जवळ आसपास 18 इंचाचा असा हा मॉन्स्टेरा आहे, आणि हा मॉन्स्टेरा आपण या गाडीमध्ये 5000 लोड करणार आहोत। अतिशय उत्तम क्वालिटीचा आणि सिलेक्टेड मटेरियल आपण देत असतो। आता सिलेक्शन चालू आहे, तिथं देखील तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने सिलेक्शन करतोय। तर मित्रांनो, आता मॉन्स्टेरा सिलेक्शन चालू आहे, ते पाहू शकता तुम्ही माझ्या मागे। एकदम व्यवस्थित असा सिलेक्शन करून आपण बॅग मध्ये पॅक करत आहोत तो, आणि पेपर बॅग मध्ये पॅक करून तो गाडीमध्ये जात आहे मोजून। तर हे 2 पट्टे तुम्ही पाहू शकताय, थोडेसे म्हणजे 2 पानावरती वगैरे असलेला मॉन्स्टेरा आपण देत नाही। कमीत कमी 3 पानावरती आणि 3+ पानं असली तरच मॉन्स्टेरा आपण देतो। आता या शेडमध्ये आपण 30,000 मॉन्स्टेरा ठेवला होता, आणि त्यातले तुम्ही पाहू शकताय हे 3-4 पट्टे पूर्णपणे मोकळे झालेले आहेत। आणि आता हा 5000 देखील या शेडमधला चाललेला आहे। मॉन्स्टेराची क्वालिटी, क्वांटिटी हे सगळं तुम्हाला पाहायला मिळालंच असेल व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या। आणि अशा पद्धतीचं नर्सरीवाल्यांसाठी आपण मटेरियल बनवत असतो। क्वालिटी मटेरियल बनवतो, क्वालिटी मटेरियल देतो, आणि सिलेक्शन करून देतो परत त्याच्यात। आणि मटेरियल तर क्वालिटी असतेच, पण त्याच्यात डबल सिलेक्शन केलं जातं। आणि नर्सरीवाल्यांच्या गाड्या भरणारा स्पेशलिस्ट म्हणलं तर आमचा रोहित कळंत्रे, तो या सगळ्या गाड्या उभं राहून स्वतः भरून घेत असतो। आणि प्रत्येक वेळेस नर्सरीवाल्या कस्टमरला आमच्या फोटो, व्हिडिओ, प्रत्येक व्हरायटीची माहिती देत असतो की ही व्हरायटी एवढी भरली, अशा क्वालिटीची भरली, एवढी क्वांटिटी भरली, हे सगळं काही त्यांना तिथे बसल्या बसल्या मिळतं। त्याच्यामुळे नर्सरीवाल्यांचा जो विश्वास आहे आपल्यावरचा, तो कुठेतरी वाढत निघालेला आहे। आता पुढे बघूया आपण, पुढे बाकीच्या पण व्हरायटी आपण अल्पिनिया 5000 भरणार आहे ते देखील आपण पाहूया। मित्रांनो, आपण नर्सरीवाल्यांसाठी अल्पिनिया रेड जिंजर देखील बनवला होता। मी आता मगाशीच सांगितलं तुम्हाला, अल्पिनिया देखील या गाडीत भरायचा आहे आपल्याला, आणि 5000 हा अल्पिनिया हैदराबादला जाणार आहे त्या गाडीत। त्याच्यासाठीच ही तयारी करून ठेवलेली आहे। 50,000 अल्पिनिया बनवला आहे, आणि त्यातला हा 5000 आता सिलेक्शन करून बाजूला काढलेला आहे। इथं 2 पट्टे आहेत, आणि पलीकडच्या शेडमध्ये 2 पट्टे आहेत। तर ह्या अशा पद्धतीने सिलेक्शन करून काढलेला चांगल्या क्वालिटीचा आणि एकदम सुंदर असा, म्हणजे खालून शूट वगैरे आल्यानंतरच आपण देतोय। आपण कुठेही असा सिंगल ह्याच्यावरती देत नाहीये, खालून आलेला शूट वाढल्यानंतरच आपण देतोय। हे मुळं वगैरे त्याची पाहू शकताय कशा पद्धतीने आलेले आहेत। आणि अशा पद्धतीचा चांगल्या क्वालिटीचा अल्पिनिया रेड जिंजर आपण इथे पाहू शकताय। पूर्णपणे क्वालिटी कशा पद्धतीने झालेली आहे, एकदम सेट आहे, नेट खाली ठेवलेला आहे, त्याच्यामुळे एकदम प्रॉपर सेट झालेला असा हा अल्पिनिया रेड जिंजर आपण 5000 या गाडीला भरणार आहोत। आणि कशा पद्धतीने सगळा रेड जिंजर आहे, आणि याच पद्धतीने आपल्याकडे बाकीचं पण मटेरियल आहे, आणि क्वालिटी, क्वांटिटी हे सगळं आपण देतच असतो। कुठेही याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज केलं जात नाही मित्रांनो। आणि तुम्ही हे आता पुढे पाहतायच व्हिडिओमध्ये सगळं। तर अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा। तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील समजेल की शैलेश नर्सरीमध्ये नुसती मोठीच झाडं बनत नाहीत, तर छोट्या रोपांपासून मोठ्या रोपांपर्यंत सगळ्या टाइप्समध्ये नर्सरी काम करते। हे त्यांना समजण्यासाठी नक्की त्यांना शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट करायला विसरू नका। आपली नर्सरी ही 50 एकरमध्ये विस्तारित झाली असून 1983 सालापासून या क्षेत्रात काम करत आहे। धन्यवाद।